नमस्कार मंडळी. काल तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज देखील सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे मी. पण काळजी करू नका, पुढच्या भागात प्राजक्ता माळी आणि अर्थात तिचं मनमोहक हास्य, बहारदार नृत्य आणि अर्थात मनमुराद दाद तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर हास्य आणि मनोरंजन याचा प्रीती संगम घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सासू सुनांना भांडणासाठी कोणताही विषय पुरतो आणि आजचा विषय आहे वृद्धाश्रम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा अस्सल हास्याच्या घरगुती मेजवानीसाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भाट आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आई लक्ष आहे का? सर्कस पडल्या ओस, प्राणी नसल्याने प्रेक्षकांनी सर्कशीकडे फिरवली पाठ. आई आता आता काय तू आणि तुझी आई जाय ना मग. नाही तर तुम्हाला लई ऊत आलेला असतो ना प्राणी करायला. इथं माकडाचे कपडे घाला आणि मारा उड्या. सर्कशी तरी जोरदार चालतील. जा आई कसं बोलता? घरच्या सुनेला कोणी असं बोलतं का? घरची सून करती पण तशीच ना. आई शोभत का हो तुम्हाला? हो. कानात काय मुतखडा झालाय तुझ्या? ते वाजते ते उचल ना. ताईंचा फोन आहे, मी कशाला उचलू? तिचं तर डबड 24 तास वाजतच असतंय. उचल पटकन. आई आई भाऊजींचा फोन आहे, त्यांच्या नवऱ्याचा फोन मी कसा उचलू? आई तिचा नवरा नंतर झाला, आधी माझा पोरगा आहे. लग्नाला इतकी वर्ष झाले तरी काय गुलुगुलू बोलायचं असतं काय माहिती यांना. उचल लवकर. या ना लवकर, फोन वाजतोय. कधीचा फोन? अगं हिथं वाजतोय ना का भैरी बिरी आहे का ग? फोन वाज. उचल लवकर, कट व्हायचा तो. नाही, आमचं काहीतरी पर्सनल असू शकतं ना बोलणं. मी बोलते त्यांच्याशी. आज जा, आज फोन उचल. नाही फोन उचल. अहो पण आमचा पर्सनल. स्पीकर वर टाक. स्पीकर वर टाक. आई काय असं फोन उचल म्हटलं. हिथं दे, हिथं दे लवकर. अहो नाही, अहो आई आई कशाला उगाच? आई बोल. हॅलो हॅलो, बोलो. बोल की ग ना. मी उशीर फोन उचलायला. नाही ते कामात होते. डबा भेटला ना तुम्हाला? आंबाड्याची भाजी कशी होती? भाजी आहे वय त्याच्या आयला एकच नंबर. काय तुझ्या हाताला लागाच, तुझा हातच खाऊन टाकणार आहे. काय तुझ्या आयला तर आमच्या आईचं आयुष्यभर 30 जेवण ते काय तिची. ऐका ना मला असं होतं तुझ्या हातचं लागा. बोटा चाट म्हणा, बोटा चाट. ऐका ना मला काम आहेत जरा. मी बोलू का नंतर तुमच्याशी? मी काय म्हणून काय आलोय इकडं? नाही तसं नाही. काय लागा तू ऐक माझं. ऐक की, ती वृद्धाश्रमाचं काम झालंय बरं का. ती बघितलंय बरं का मी. हा, आणि जवळच आहे आपल्या घराच्या. 2 किलोमीटरवर आहे फक्त. म्हणजे कसं आपलं येता जाता म्हातारीकडे लक्ष देता येईल ना आपल्याला. एकदा का म्हातारीला पाठवलं की मग आपण मोकळं. चालेल चालेल, मी कामात आहे. मी बोलू का नंतर? ऐकी आईला जरा कल्पना देऊन ठेव, नाही तर काय नंतर शॉक मध्ये जाईल ती. कळलं का? आणि ऐकी ना मी हो, भाजी जरा वाज तिकाड झाली होती बरं का. रातची स्वीट डिश पाहिजे मला. काय बोलला? काय बोलला? काय ग? काय बोलला? काय नाही, ते म्हणत होते का भाजी चांगली झालती. नाही, आधी काय बोलला? रातच्याला स्वीट डिश. नाही ग. रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? कुठं? रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? एका म्हातारीला टाकायचंय. कोणची म्हातारी? असते बा एक म्हातारी सोप्यात रुतून बसलेली, तिला टाकायचंय.
मला जड झाले ते झाले पोरांना पण जड झाले का ग बाय आता एवढे राम राम रामले. ऐका 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 तुम्ही जरा निवांत ऐका. काय केलं ग मी? नाही मी तुम्हाला नाही शांतपणे सांगणार होते सगळं नीट समजावून सांगणार होते पण आई तुम्हाला सवय ना मध्ये मध्ये नाक खूप आई तसं नाही म्हणून मी तुम्हाला निवांत सांगणार होते. रुद्राष्टमात टाकाय निघाले. आई आई ऐका आई आई ऐका मी सांगते आई ऐका जास्त लांब नाही आई इकडे आपल्या घराजवळ 2 किलोमीटरवर आहे फक्त आई. किती मस्त आहे माहितीये तुम्ही आई एवढ्या जवळ आहे ना तुम्ही तिकडे जाऊन मोठ्याने श्वास घेतलात ना की आपलं घर डायरेक्ट वृद्धाश्रमाजवळ येणार. मग तिथं मला पाठवतो सांगून ठेवते मी कुठं जाणार नाही. हे घर माझं आहे मी सजवलंय माझ्या हातानं मी वावरलं इथं मी कुठं जाणार नाही आधीच सांगून ठेवते. ऐका आई ऐका ऐका कसं आहे ना आता तुमचा या घरातला वावर ना थोडासा कमी झालाय त्याच्यामुळं मला असं वाटतं का तुम्ही तिथं जायला पाहिजे आणि कसं तुम्ही सारख्या सोप्यातच रुतून बसलेल्या असत्या ना नाही ते काम करा आई आई सोपं करा हा सोफा लय प्यारा आहे ना हा सोफा घेऊन जा वृद्धाश्रमात. आई सोफा घेऊ आता तुम्हाला ना काही आई सांगते का सोफा नाही घेऊन जाऊ शकत आई सोफा सगळ्या जुन्या वस्तू नाही नेऊ शकत तिकडे असं आई आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना तिकडे अशा एका खोलीत 4 कॉट ठेवल्यात म्हणजे 4 म्हातारे राहणार सोफा बसणार नाही ना तिकडे. मग सोफ्याचं कसं करायचं मग काय करायचं? एक काम करते आई आई तुम्ही गेल्यावर माझ्या आईला देऊ सोफा. आईला कधीपासून सोफा घ्यायचा होता आणि ना असा दणकट सोफा पाहिजे होता आईला. तुला लय माहिती किती दणकट आहे तो सोफा 24 चिकटलीच असतीस ना ढेकून कुठली. मला ढेकून म्हणाल्या मी काय ढेकून आहे का मी काय अशी येऊन आई तुमच्या पायाखाली येऊन तुमचं रक्त पिते का मारून टाकीन कधीतरी तुला तू लांब उभी राहा माझ्यापासून. काय पण येते माझा सोफा मी कोणाला देणार नाही. खड्डा पडला असं नाही तपार काय करताय तुम्ही आई? ती कशी बोलते? अहो आई ऐका तुम्ही माझं जरा निवांत ऐका तू पण ना जास्त करतीस. चांगलं सांगत होते, हे आई बोलल्या मला मग. आई ऐका माझं ते वृद्धाश्रम खरंच चांगलं असतंय अहो. आई आई ऐका आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना ते खूप चांगलं आहे तिकडे खूप श्रीमंत लोक येतात लोकांचे वाढदिवस साजरे करतात आई मग तुम्हाला फुगे मिळणार टोप्या मिळणार केक मिळणार आई खूप सारे गिफ्ट्स मिळणार आणि फळं पण देतात खायला केळं पण देतात. राणीच्या बागेत टाकतेस मला केळं द्यायला. अहो आई असं काय करता चांगलं असतं वृद्धाश्रमात आणि नाही जाणार. ऐका माझं तिथं आहे ना तिथं म्हाताऱ्या माणसांना ना पाट 5 वाजता उठवतात त्यांना परेड बिरेड करायला लावतात आहे का नाही? म्हाताऱ्यांना कायला परेड करायला लावतात फिट राहण्यासाठी. मग म्हाताऱ्यांनी फिट राहावं आई तिकडे काय करतात 5 वाजता उठवतात परेड करतात मग 6 वाजता योगा करतात मग थोडंसं 7ला ध्यानाला बसायचं मग 8ला झुंबा करतात मग 9ला हे पेपर वाचायचा आणि मग 10ला हे करायचं शतपावली करायची. ह्या सगळ्या हालचाली आहे खायचं प्यायचं कुठं ह्याच्यामध्ये एवढं कुठं करत बसायचं मी? अहो हे असणार ना तुम्हाला खायला प्यायला पण असं कुठं म्हाताऱ्या माणसांना कोणी असं उपाशी ठेवतं का कोणी? देखरेख करता चांगली 1 कोप भर दूध मिळून तुम्हाला 2-4 गुलकुच्ची बिस्किट भेटतील फळं भेटतील खायला नाही का? मग अजून काय पाहिजे जीवाला पुढं एवढंच मिळणार होय 2 गुलकुच्ची बिस्किट आणि फळ कुठं जाणार आहे माझ्या ते? अगं दिवसभर काय खायचं मग मी? अहो आई असं नसतंय ते ऐका माझं तिथे ना तिथे ना ऐका माझं तिथे एक डॉक्टर असतात ते बघत्यात कोणाची तब्येत कशी आहे कोणाला किती पचत आणि कसं म्हातारा झाल्यावर कोटा आपला कमी होतो ना पचनाचा त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं अंगाला लागल ना तेवढंच ते देतात आई. आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला असं प्रथमदर्शी बघितलं ना तर म्हणतील म्हातारीतलंय चरबी आहे म्हणजे हे कमी केलं पाहिजे बुवा म्हातारीचं. आई तुम्ही एवढं खाल्लंय ना याच्या आधी पार तुम्ही 2.5-3 महिने पार उपाशी राहिल्या ना तरी तुम्ही जिवंत राहाल माहितीये ना. मी उठ गा. अहो मी खरंच बोलते आई. ताई ताई काय ग शरीरावरची चरबी दान करता आली असती तर आई केवढ्या दानशूर झाल्या असत्या आई. रेडी आहे का तू? दानशूर म्हणे
समाजसेवा केली असतीत ना. आईची समाजसेवा? दोन नटव्या इथं ठेवल्यात घरात, लय समाजसेवा झाली आमची. नाही आई, काय चुकीचं बोलते. शेवटचं सांगते, मी कुठं जाणार नाही, हे घर माझं आहे. ऐका माझं आई, तुम्ही शांतपणे, तुम्हाला वेगळं वाटतंय काहीतरी. वृद्धाश्रम म्हणजे अहो चांगलं असतं. आणि आपण पाहिलेलं तर खूपच चांगलं आहे. आणि आई, वृद्धाश्रम हे म्हणजे कसं असतं का बुवा, वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जे ध्येय असतं एक म्हाताऱ्यांचं, तर त्यांना बुवा असं नाही का नीट गा, नीट बोल, नीट बोल. वृद्धाश्रमात ना आई म्हणजे जगण्याचं एक आपल्याला ध्येय मिळतं बुवा. आता मी ऐकलंय गेल्या वर्षी एक 80 वर्षाचे आजोबा आहेत ना, मॅरेथॉन मध्ये पहिले आले. 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ 20 किलोमीटर पळाले मॅरेथॉन मध्ये, जिंकले, मेडल भेटलं त्यांना. आई मला वाटतं का बुवा तुम्ही पण असं काहीतरी करावं, म्हणजे आम्हाला पण जरा सुनांना जरा तुमचा नाही का सासू असल्याचा अभिमान वाटन. कायचा अभिमान? मला नाही जायचं कुठे झेंडावर व्हायला, मला इथं माझा ह्यो सोपा बरा आहे. आई नको, आई पळायला तर रस्त्यावर खड्डे पडतील. हित आहे ग जरा, हित आहे, हित आहे ना, हित घाव मला जरा, हित घाव. ती बघ कशी, तुझ्यात कमी नाहीत किडे. शांत बसतीस का ग? ऐक आई, लय बोललात. आई मगापासून लय बोललात. मी ना तुम्हाला शाप देते, मला जर आता रुद्राश्रमामध्ये टाकलं ना, तुमची पोरं पण तुम्हाला रुद्राश्रमामध्ये टाकणार आहेत का ना बघा. माझा तळतळाट लागल तुम्हाला. खूप बोललात आई, खूप बोललात, नाही बोललात आम्हाला. पण पाया पडते आई, तिकडे जाऊन तिकडच्या बायकांना असं बोलू नका. तिकडे तुमच्या सुना नाहीत सगळं ऐकायला. आई मी कुठं जाणार नाहीये, माझा ताटगडी तिथं बसलाय खमका. तू हाय मला पोसायला, तुमच्या जीवावर नाहीये मी. तो मला कुठं धाडणार नाही. नाही नाही, फोन लाव त्यांना. नाही, एक मिनिट, फोन लाव लवकर त्यांना. एक मिनिट. मी तुम्हाला खरं तर सांगणार नव्हतं. तुम्हाला थांबवू नको, थांबवू नको, नका सांगू. तुम्हाला थांबवू नको. नाही सांगू, नाही सांगू. बोलू देऊ, बोलू देऊ. साबण मारून टाका एकमेकांना. नको सांगू, सांगते नको सांगू. मला सांगू दे. नको सांगू. मामांजींनीच सांगितलंय तुम्हाला वृद्धाश्रमात टाकायला. चालू पड, जा निघ तिकडे घरी जा. काय म्हणली तू? मामांजींनीच फोन केलता, म्हणले आपलं गठुडे टाकायचंय वृद्धाश्रमात. चल, हे नाही म्हणणार असं काय. उगा आपलं त्यांचा माझ्यावर लय जीव आहे ते नाही असं म्हणणं. हो आई, जीव आहे म्हणूनच सांगितलं त्यांनी. इथे बसून बसून पोत होत आहे आई तुमचं. सुनांचं काही ऐकत नाही. बाई बाई मला काय, मर ना कुठं तर जाऊन मर ना. ते नाही असं का. फोन लाव, फोन लाव त्या. ठीक आहे, लावते ना मी फोन. ते नाही असं म्हणणार, त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. फोन मामांच्या तोंडूनच ऐका तुम्ही खरं खोटं काय ते. तुम्हाला आमच्या सुनांचं पटत नाही ना. फोन लाव लवकर. आता काय मामांजी. हॅलो मामांजी. हॅलो. हा नवा बेटा, कशी आहे बेटा? मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरी आहे ना? अरे मस्त आहे. ते टेकून कसं आहे आपलं? मनकवडे आज पण कळलं मी बरी आहे मामांजी. ढेकून जवळपास मेला असता आज, माहितीये का? अर्ध्या गठोड्यापासून दूर राहा, बोटानं चेचलती. बरं मामांजी ऐका ना. हा बोल ना बेटा. काय मग यंदाचा बर्थडे कुठल्या उसात? अरे बेटा वावरामध्ये. वावरामध्ये बर्थडे? मग शेतकरी माणूस आहे, त्याला कसला बड्डे काय, आपला ऊस भला ना आपण भल. खरे खरे खरे. अगं मुद्द्याचं विचार ना. अरे या वर्षी बेटा असा ऊस आलेला आहे. होय. अरे आपल्याला फार युरोप मध्ये बी ऊस घेऊन बोलवले. हो, आणि ते काय ते ऍस्ट्राडार्म काय आहे ना ॲम्स्टरडॅम. तिथं कृषी प्रदर्शन भरून राहिलं. तिथं आपल्या ऊसाला मागणी. मी तिकडे म्हणजे मामांजी आपला ऊस परदेशात जाणार का दाखवायला? लय मागणी, ऑस्ट्रेलियात बी मागणी. बया मग तर काय तुम्ही यायचेच नाही परत मग इथं, नाही का? बरं ऐका ना मामांजी, ऐका ना. ते चांगलं आहे सगळं, अभिनंदन. बोल ना बेटा. काय झालंय का ते तुम्ही वृद्धाश्रमात नाही का टाकायचं बोलत होते आपलं गठुडं? हा बोललो होतो मी. हा तर ते आईंना सांगितलंय तर त्यांनी पार खाणं पिणं सोडलंय, ऐकती नाहीत अजिबात. त्यांना असं वाटतंय का बुवा त्यांना आम्ही टाकणार आहे वृद्धाश्रमात. अरे का डोकं फिरलंय का त्या गठुड्याचं?
तिला मज वाटल वृद्धाश्रमात जायला, त्या वृद्धाश्रमवाल्याने घ्यायला पाहिजे तिला. अरे ते का बिंडोक आहे का बाई? अरे ते आपलं सीताराम आप्पा आहे ना, सीताराम आप्पा, त्याची म्हातारी आहे. आता सीताराम आप्पा गेले. राधा हा ती राधा का बरोबर ओळखलं तू. हा ते आता आप्पा गेल्यानंतर तिची पोरं बघना, खचली पोरी बघना, एकटी म्हातारी आहे. बरोबर आहे. आता तो आपला जीव तुटतो, दूरची का नातेवाईक आहे ना आपली, सगळ्या सोयऱ्यांमध्ये असं सोडून चालत नाही. तर मी भेटलं आता आपल्या घराच्या जवळ ते वृद्धाश्रम आहे ना तिकडं, तर तिथं काही व्यवस्था लागली तर कसं आहे, गठुड पण जात राहील आतनं मधनं, तुमचं लक्ष राहील. म्हणून मी रोहित त्याला फोन करू म्हटलं जरा माहिती काढते. झालंय मामांजी ते करताय माझी मामांजी झालंय ते, जरा आम्ही आईची मस्करी केली जराशी. काय बावळट आहे का पोरी, नका म्हातारीला एक मिनिट आईची तिचा जीव कशाला खाता. हॅलो धनी, वनी बोलते. ऐका ना, तुम्ही तो ऊस घेऊन अख्ख्या तिथे जाणार, प्रदर्शन करणार, सगळ्या जगाला दाखवणार. मला पण यायचंय ॲम्स्टरडॅमला. मला पण घेऊन चला ना तुमच्या बरोबर धनी. ठेव फोन. ऐका ना, मला घेऊन चला पोरी. ठेव. ऐका ना, चला ना मला घेऊन. ठेव फोन. किती बरं वाटलं तुम्हा तिघींना इतक्या दिवसांनी भेटून. आणि मी अशी प्रार्थना करते आमच्या सगळ्यांच्या वतीने की कुठल्याच वृद्धाश्रमाने तुला कधीच घेऊ नये, कारण आमचा या गाठोड्यावर खूप जीव आहे. बघूया दर्दी हास्य रसिकांना कसं वाटलंय. प्रसाद सर. ऍक्च्युली ना वनिता, तुला जे या सिरीजमध्ये गाठोडं म्हटलं जातं ते ओव्हरऑल म्हटलं गेलं पाहिजे. इतक्या व्हरायटी आहेत तुझ्याकडे की त्याचं मिळून एक गाठोडं झालंय. वा वा. पूर्वी कशी आजीची पोतडी असायची तशी वनीचं गाठोडं असं एक. वा वा, मजा आली. थँक्यू. सई. वने, मला असं वाटतं की आम्हाला प्रेक्षक म्हणून आमचा जीव तुटतो ते तुझ्याशी प्रेमाने बोलत नाहीत म्हणून. हेला तू कारणीभूत आहेस, कारण तू तशा रिॲक्शन्स देतेस. फार मजा येते. आणि सचिन सर पण त्यांचं बेअरिंग सोडत नाहीत काही झालं तरी, त्याचीही मजा येते. चेतू, कडक मजा आली. नमा, नेहमीप्रमाणे ऑसम. जेव्हा तुला वृद्धाश्रमात टाकायचं ठरलं तेव्हा आमिरदानी एक अशी हलकी पियानोची ट्यून सोडली होती. मला असं वाटतं की सगळे एकत्र जेव्हा परफॉर्मन्सला हातभार लावतात त्यांनी तो अजून जास्त छान होतो. आणि हाही छान झाला, मजा आली. थँक्यू. मंडळी, आपल्या 500व्या प्रयोगाच्या प्रतीक्षेत असणारे अवीट, रागिणी आणि मनोमिलन स्वरछडे आज आलेत एका मुलाखतीच्या कार्यक्रमात. तर सज्ज व्हा हास्याची सुरेल मैफिल अनुभवण्यासाठी. ही मैफिल रंगवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी निवेदिका मृगनयना कस्तुरे साटम निरगुडकर तुमचं मनापासून स्वागत करते या मुलाखतीच्या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे काय लपवताय अंतरंगा. तर दशक यशस्वी सहजीवनाचे या सत्राखाली आपण आज एका सेलिब्रिटीची मुलाखत घेणार आहोत. एका नाही, 2 सेलिब्रिटींची मुलाखत घेणार आहोत. ज्येष्ठ गायक मनोमिलन स्वरछेडे आणि त्यांच्या अर्धांगिनी ज्येष्ठ गायिका अवीट, रागिणीजी आज हे दोघं आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नुकतीच 10 वर्ष झालेली आहेत यांच्या लग्नाला. 10 वर्ष एकमेकांबरोबर राहतायत हे, त्यासाठी आधी आपण त्यांचं अभिनंदन करूया. अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आयुष्याच्या या टप्प्यावर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं वाटतंय? नाही, छान वाटतंय. छान वाटतंय. आणि मला रसिक प्रेक्षकांना सांगायचंय की जी काही फरमाईश असेल ती अगदी बिनधास्त करा. हा, आम्ही ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. क्या बात है. ही म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी मेजवानीच झाली बरं का. क्या बात है. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मस्त. तर आपले पत्रकार मित्रमैत्रिणी इथे बसलेले आहेत, त्यांनाही तुमच्याशी हितगुज साधायचं आहे बरं का नंतर. हा, आणि एवढंच नाही, एक खास गोष्ट आहे तुमच्यासाठी. खास गोष्ट. एक आपले पत्रकार मित्र आहेत जे चित्रकारही आहेत. अच्छा.
आणि ते मुलाखत बघायला बसलेले आहेत आणि ते लाईव्ह चित्र काढणार आहेत तुमचं आणि कार्यक्रमाच्या अंताला तुम्हाला ते भेट म्हणून देणार आहेत. धन्यवाद. हा योग आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला आहे की आमचं चित्र काढणार आहे कोणीतरी असं डोळ्यात देखत आणि ते सुद्धा. हो ना. ते खरंच धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आम्हालाही गप्पा मारायच्याच आहेत पण आपण आधी स्वागत करूया तुमचं. नक्की. पुष्पगुच्छ. काय चाललंय तुझं? कोणाला शोधतोयस? काय मला वाटलं मी तो बघितलं मी त्याला कोण? गप्प बस, तुझ्या ना डोक्यात बसलाय तू. स्वागत करतायत आपलं. स्वागत तुमचं. खूप खूप मनापासून स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमात आलात म्हणून. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. क्या बात है. तर आपण कार्यक्रमाकडे वळूया. हो. मनोमिलनजी आणि अविटजी, तुम्ही गीत झंकार हा कार्यक्रम महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात जाऊन त्याचे प्रयोग करता आणि लोकांच्या मनामनात रुजलाय तो कार्यक्रम गीत झंकार. काय बोलू त्या कार्यक्रमाबद्दल. मला वाटतं 8 वर्ष झाली असतील त्या कार्यक्रमात. हो 8 वर्ष. मनो 8 वर्ष. 8 वर्ष झाली असतील. आणि किती प्रयोग झाले असतील? 499 499 प्रयोग झालेले आहेत. मग 500वा प्रयोग का राहिलाय? होईल लवकरच होईल. म्हणजे करणार आहोत. झालाच म्हणून समजा. करणार आहोत. आत्ताच होईल म्हणजे कदाचित होईल. पण कधी मनोमिलनजी? म्हणजे लोक आतुरतेने वाट बघतायत 500व्या प्रयोगाची. म्हणजे खरं सांगू का, आमच्या माहितीनुसार 499वा प्रयोग तुमचा मला वाटतं 31 डिसेंबर 2021 ला झाला. हो बरोबर आहे. आणि आज आपण आहोत 2025 मध्ये, हो की नाही? अगदी बरोबर. मग मला असं म्हणायचंय की 499 प्रयोग तुम्ही पहिल्या 4 वर्षात केले आणि मग 500वा प्रयोग करायला 4 वर्ष का लावताय? म्हणजे काय कारण काय आहे? अविट सांग बघ. मृगनयनाजी, आपण ना 500व्या प्रयोगाबद्दल राहू द्या ना बाजूला. आपण वेगळा प्रश्न विचारू शकता का? म्हणजे विनंती. बर विनंती. काही हरकत नाही. तुमचा इंटरव्ह्यू, तुम्ही म्हणाल तसं काही हरकत नाही. आपण वेगळ्या विषयावर बोलू. आपण आपल्या पत्रकार मित्रमंडळीकडे वळूया आता. तुम्हाला काही नक्की हो प्रश्न विचारायचे असतील तर आत्ताच वेळ आहे तुम्हाला. मी प्रभाकर मोरे. नमस्कार. दैनिक फाटेल ना मध्ये मी पत्रकार. मी प्रभाकर मोरे. नमस्कार. दैनिक फाटेल ना. प्रश्न काय आहे? मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या कार्यक्रमाचे जे निवेदक आहेत लोचन मजनू, तर त्यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? हो प्लीज सांगा. म्हणजे आहे की नाही, आम्हाला फार उत्सुकता आहे, आम्हाला ऐकायचं त्यांच्या कुटुंबाबद्दल. प्लीज सांगा ना. त्या किड्याबद्दल, त्या कीटकाबद्दल मला प्रश्न विचारले नाहीत तर उत्तम होईल अशी मी विनंती करतो तुम्हाला. हो, कीटक काय बोलताय त्यांना? जसं आपल्या बॉडीला महत्वाचं लोशन आहे ना, तसं तुमच्या कार्यक्रमाला महत्वाचं लोशन आहे, माहिती का? वा 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 वा. अगदी खरं बोलले ते. कीटक नका बोलू त्यांना. खरंय, अजिबात असं बोलू नका तुम्ही. म्हणजे मनापासून सांगते, आम्ही सगळे लोचन मजनूजींचे खूप मोठे फॅन्स आहोत. म्हणजे आमच्या इतके मोठे फॅन्स कोणी नाहीच आहेत. काय काय माणूस आहे तो. बापरे, मॅजिशियन. मॅजिक आहे त्या माणसात. त्याला बघितलं की सगळं चमकायला लागतं. माझं लग्न झालंय, नाहीतर तर मला त्यांच्यासारखाच नवरा हवा होता. काय? फ्रँकली सांगायचं तर माझा क्रश आहेत ते. काय? माझं पण क्रश आहेत ते. आणि माझं लग्न नाही झालंय. त्यांची ती पिटुकली मिशी बघितली ना, एक्साइट व्हायला होतं मला. ई ग बाई, आता जर का
लोचन मजनू असं समोर आलं ना तर मी ताई 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 काय चाललंय ताई जागेवर बस काय चाललंय काय तुमचं हे काय करताय काय काय चाललंय हे नाही नाही अहो खरं आहे त्यांचं म्हणजे लोचन मजनू त्यांच्यामध्ये ना असं गुंतून जायला होतं मी बाई असतो ना तर त्यांना असं पळूनच नेलं इथे आहेत ते खरंच समजू शकते मी काय चाललंय हे अभि मला नाही माहिती लोचन मजनू साठी पुरुष स्त्री व्हायला तयार झाला त्या माणसाला बघून मला 2 चिमटीत क्रश करावं असं वाटतं स्त्रियांचा क्रश आहे तो माणूस काय चाललंय कुठे आलो असं का बोलताय तुम्ही ऐका ना ऐका असं का बोलताय ते काही नाही आमचा इंटरव्ह्यू आहे की नाही आमची मुलाखत आहे आमच्याबद्दल विचारा ना अगदी नाही बरोबर आहे मुद्दा त्यांचा बरोबर आहे त्यांची मुलाखत आहे आपण त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले पाणी देऊ का हा काय बर एक मिनिट हा मनोमिलनजी तुमच्या माईकचा जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर आपण माईक दादा चेक करा त्याचं नाव काढलं अशुभ अशुभ काय करतोय काय चाललंय माईकचा थोडा इश्यू आहे तुमचा माईकचा थोडा इश्यू आहे माईक जरा काय झालं म्हणू काय झालं कसा येतोस रे तू सगळीकडे कसा येतो सगळीकडे अभिट मला कळत अरे लोचन मजनू का येतोस तू सगळीकडे काय चाललंय नाही अरे हा कोण आहे रे नाही बसा बघू तिकडे बसा मी लोचन मजनू नाही अहो मी लोचन मजनूचा काका आहे सगळ्यांचा गैरसमज होतो मला माहिती आहे आमची चेहरेपट्टी अगदी सेम आहे मी लोचन मजनूचा काका तुम्ही म्हणजे काका मजनू काका मजनू माझं नाव आहे बापरे नमस्कार तुम्ही सर लोचन मजनू कानाची पाळी कसली पकडतोस रे नाव घेताना हो नाही लोचन मजनू म्हणजे निवेदनाचा महासागर आहे काका मजनू तुम्ही म्हणजे मला असं खूप भरून आल्यासारखं होतं हो बाळा हो मला माहिती आहे लोचनचे सगळेच फॅन आहेत असतो ना आमच्या घरी तेव्हा इतके फॅन असतात खिडकीतून वगैरे बघत असतात सगळे त्याच्याकडे आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल प्लीज 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 त्यांच्याबद्दल सांगा ना लोचन तसा खूप मोठा आहे आज आमच्या घराण्याचं नाव आहे आमचं ते चांगलं सरपोतदार घराण्यात आमच्या तुला सांगतो अतिशय मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे म्हणजे लोचन मजनू म्हटलं ना की मी तुला सांगतो ना वयाने तो खूप लहान आहे माझ्या पण तो खूप मोठा आहे तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल बाळा की हे मी पण असं कसं बोलतो हो आमच्या सत्ता घराण्यात सगळेच असे बोलतात बाळा पण त्याच्या मागे एक घटना आहे आम्ही सगळेच एक 22 वर्षांपूर्वी हाकला गेलेलो होतो अच्छा प्रचंड तिकडे थंडी होती आम्ही बस घेऊन गेलेलो होतो सेपरेट बस घेऊन गेलेलो होतो हो का बस मधून जाताना अचानक बाहेर बर्फ सुरू झाला अच्छा आणि ती जी काच असते खिडकीची त्याच्यावर पाणी ओघळायला लागलं आणि त्याचा सुद्धा बर्फ झाला लोचन तिकडे होता लोचनला राहावलं नाही त्याच्या तोंडाला पाणी सुटलं बर्फ म्हणून त्यांनी जाऊन बर्फाला चाटलं आणि जीप त्याची फिसकटली याची तिकडलं दुसऱ्या कोणत्याला काय झालं म्हणून तो पण करायला गेला असे 10-12 जणांचे पुढचे 3 तास सरपोतदार घराणं सगळं असं होतं बस जातच होती पुढे आणि नंतर काय झालं अचानक सूर्याचं ऊन सुरू झालं सूर्याचं ऊन सुरू झाल्यावर तो बर्फ वितळला आणि त्यानंतर असे ते सगळे गळले त्यामुळे बेटा हे सगळं असं बोलतो बापरे काका मजनू ही म्हणजे शौर्य कथा आहे हे आपण खरं लिहिलं पाहिजे ही शौर्य ऐका काका मजनू तुम्ही आता ते लोचन मजनूंच्या फॅमिली बद्दल बोललात ना मला खूप उत्सुकता आहे मला सांगा ना हे लोचन मजनूंच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे सगळेच त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे हे विचारण्यासाठी उत्सुक असतात काय नाही तो आहे त्याची आई आहे चक्षुचुंबन बबली नाव आहे तिचं आणि तिचे वडील सुद्धा त्यांच्या बरोबर राहतात
त्यांचं नाव आहे फट्टूचंद ओघळलेले असे सगळे. आणि त्यांची बायको सुद्धा आहे झेलम लैला. म्हणजे त्यांचं लग्न झालंय. मला कल्पना आहे. तरुण मुली असताना तर हसत होतं, निराश होतात त्या, पण त्यांचं लग्न झालेलं आहे. ए कशाला आलेलास इथे? हे माईकचा प्रॉब्लेम केलंस? झालं कधी झालं? हे वर करताना झालं? नंतर बोलतो तुमच्या. आम्ही बोलतो नंतर तुमची. गेले ते. ए बाबा बस जाऊन तू या बस जाऊन. बसा चिडले. चष्मा घालून आलाय पत्रकार. तिकडे. अरे ग्रप कोणाचा आहे? मुलाखत कोणाची आहे हवी? तू शांत तुमची आहे. तुला त्रास होतो? मला त्रास होतो म्हणजे कोणाच्या आईचं नाव चक्षुचुंबन बबली असं असतं मला सांग. बापाचं नाव ओघळलेले असं आहे. फट्टूचंद. मला आता बरोबर कर तू. म्हणजे मी चुकतोय ते दाखव जगाला. बाबा फट्टू चंदन, झेलम लैला, अरे चिडू नको. काका मजनू ही कुणाची नाव आहे? चिडू नकोस ना म्हणू. नको. ऐका ना ऐका. मृगनयनाजी हात जोडते आता. आम्हाला बोलवलंयत ना इथे. आमचा कार्यक्रम आहे ना. आम्हाला विचारा, आमच्याबद्दल विचारा. प्रश्नच नाही. तुमच्याच बद्दल आपण गप्पा बरं ठीक आहे. आपण माहोल छान बनवूया. आपण गाण्याची फरमाईश घेऊया का? अरे वा. मी काय म्हणतो ते उंदीर मांजर पकडिंगो ते गाणं तुम्ही. फरमाईश आलेली आहे. मी ते गाणं गाणार नाही. अरे गाणं. मी ते गाणं गाणार नाही. जीव गेला तरी गाणार नाही. मारे ते गाणंच नाहीये ना मुळात. गाणं आहे का ते? गाणं आहे निव्वळ बालिशपणा आहे तो. लक्षात ठेवा. या आशीचा घोवाचा बालिशपणा आहे. मजुरीच्या गाण्याला तू वाईट म्हणतोस. तुझा दात मी विसरून जाईना पत्रकार आहे. अरे तू ऑलरेडी विसरलायस. तू पत्रकार आहेस ते. असं बोलायचं नाही. कानाला हात लावा. नाही बोलणार. मागे वा. मी हात जोडते. पाया पड. शांत व्हा प्लीज. प्लीज चिडू नका. रडवलात ना. पत्रकार आले त्यांना रडवलात तुम्ही. एक गाण्याची फरमाईश आली. एक गाणं नाही गाऊ शकत. गातो. चिडले ते गा तुम्ही. नाही गाणं. चिडू नका. चिडलेत ना. बघ ना म्हणू गावं लागेल रे. चला सुरू करा पटकन. चिडलेत. काय परिस्थिती आली आहे. काय परिस्थिती आली आपल्यावर. एवढी वर्ष संगीताची आपण सेवा करतोय. मी तपश्चर्या करतो आहे आणि आपल्याला आज उंदीर मांजर पकडिंगो हे गाणं गावं लागलं. गावं त्यांच्याकडे बघ एकदा. गावं लागेल म्हणू. हो गाणार. हा दिवस आपण नंतर विसरून जाऊ. किती दिवस विसरायचे असे अभिट. विसरण्यासाठी जगतोय असं वाटायला लागलंय आता मला. पण आता गावाला गातो. पकडिंगो मांजर उंदीर पकडिंगो दिवसभर हेच कराय. तुला देतो सल्ले मारीन गाणं कल्ले. स्वतःच्याच गाणं कल्ले. लोचन मजनूच्या ताजमहाला तुझ्या फालतू विटा लावू नको रे. त्याचं घडरडं गातो. विटा लावतोय. मी त्याच्या ताजमहालाला विटा लावतोय. त्यांनी ओरिजिनल ताजमहालाला चिखल फासलंय हे दिसत नाही. नका ना बोलू. काय चाललंय? शांत हो तू. पाणी पी म्हणू. पाणी ना बोल. नाही सकाळचं. अरे हा कोण आलाय आपण कोण आता? मी लोचन मजनूचा आजोबा. निद्रानाश तर काय नाव आहे? सरपोतदार हो. का सांगतेस त्यांना? म्हणजे तुम्ही आजोबा मजनू पाया पाडू. हला रे तिकडनं. ए ओ ताई. ओ हला त्या ताईंना हलवा. अरे नाही आहेत ते आजोबा. अरे नाही आहेत ते आजोबा मजनू रे बाबांनो. तोच माणूस आहे. जरासा येताना खाली वाकला. आता उभाच आहे बरोबर. आता वाक.
काय बेरिंग पकडलं नाहीये, काय नाहीये, काळी मिशी तशीच पांढरी काय केलीये, काय नाही, वर फक्त हे घालून आलाय. कसं तुम्हाला विश्वास? आजोबा बसा. आजोबा होय, होय. तुम्ही आजोबा मजनू आहात? होय, होय. आम्ही लोचन मजनूंचे सॉरी सर लोचन मजनू सगळे फॅन आहेत त्यांचे. आम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल. म्हणजे ते मोठमोठ्या माणसांचे किस्से सांगतात ना, तर ते किस्से त्यांना कसे माहित असतात? खरंच खरंच म्हणजे ते किस्से सांगतात ना, असं डोळ्यासमोर असे चित्रच उभं राहतं. खरंच हो हो. आणि ऐका ना, कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर पहाटे चिमुऱ्या पकडायला जाते, किस्से काय सांगितले तो माहितीये? हसून हसून मी मेलो होतो माहितीये का? अरे कसला कोण, कसला किस्सा आहे हा? कश्मीर महाजनी. कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर. कश्मीर महाजनी एक प्रॉमिसिंग कलाकार आहे मराठीतला, आणि श्याम बांगर हा मराठीतला. एवढंच आहे. कळलं का? त्या दोघांना एकत्र इमॅजिन करताना तुमचे डोळे कसे नाही फुटत, मेंदू कसा नाही नेस्तनाभूत होत तुमचा. कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर. तुम्ही कसं बोलताय? तुम्ही शांत व्हा थोडं. मी कसं बोलतोय? मी कसं बोलतोय? काय हो, काय हो? हा कोण आहे हा माणूस? हा माणूस कोण आहे? आजोबा आहे, आजोबा आहे. लोचन म्हणतो ते आजोबा सांगितलं. अरे आजोबा, झालाय ना तुझं काम. मग झालं, मग जा झालं. ना. हो, माझं एवढं जा काम. ना तू बाबा. आपण भेटूया हा आजोबांना. कशाला भेटायचंय? कशाला भेटायचंय अविठ? हा कुठला कार्यक्रम आहे अविठ? हा काय कार्यक्रम आहे मला खरंच कळत नाहीये. आपली मुलाखत आहे आणि आपल्याला प्रश्नच नाहीयेत विचारलेले. त्या बांडकुळाला, त्या झुरळाला, त्या गांडुळाला, त्या गाण्याड्याला त्याचे सगळे प्रश्न आहेत. एक मिनिट, बस झालं हा. खूप बोलताय तुम्ही या कार्यक्रमाला असं नाही बोलू शकत. LMFC चा खूप दर्जेदार कार्यक्रम आहे हा. कुठला LMFC? कोण आहे LMFC? मला सांगतात LMFC. लोचन मजनू फॅन क्लब. काय? लोचन मजनू फॅन क्लबचा कार्यक्रम आहे हा. काय काय? कोणाचा कार्यक्रम आहे? लोचन मजनू फॅन क्लब. 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 लोचन मजनू फॅन क्लबला आलोय आपण. शांत हो. अप्रतिम अप्रतिम लोचन मजनू फॅन क्लबला आलेलो आहे. तुला हा कार्यक्रम तुला माहितीच नव्हता. अप्रतिम अप्रतिम. काळजी वाटते त्या गोळ्या सगळ्या घेतात का एकदम कोणी? हो ताई, हे मला चष्म्यावरून बोलताय, हे भावला वाटतात आता. त्रास होतो कळतंय ना. लोचन मजनूचा फॅन तू. पत्रकार नाही म्हणू. लोचन मजनूचा तू फॅन आहे. मार नाही नाही मार मला. नका मारू दादा, नका मारू. मारून टाक प्लीज. Yes! काय करतो? कळत नाही काय नाही, कुठे आणलंय कार्यक्रमाला. माझं चुकलं. मला थांबायचं नाही या कार्यक्रमाला. पण जाऊया पण नको. निघून जाणार आहे. नाही, ऐका ना कुठेही जाऊ नका. ऐका. असं नाही घेत रे. असं काय नीट वाग ना. शांत काळजी वाटते ती. ऐका ना, एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा मान ठेवला पाहिजे की नाही? तो चित्रकार तिथे चित्र काढतोय, तुम्ही चित्र तरी घ्या ना. असं नका करू. या हो, तुम्ही चित्र द्या त्याला. मनो शांत हो. आपलं चित्र काढलंय तुम्ही. ते तरी बघूया. हस बरं, आपलं चित्र काढलंय. हसायचं. आपलं चित्र तुझ्या बापाला जाऊन सांग. बापाला दाखव हे चित्र. अविट काय झालं? अविट कोणाचं चित्र आहे? एवढा वेळ इथे आपल्याला बसवून आमचं चित्र काढतो सांगून हे लोचन मजनूचं चित्र काढलंयस तू. तुझ्या तर आता हे वा काय दंगा केलात, केवढी मज्जा आणलीत. बघूया हास्यरसिकांच्या अंतरंगात काय लपलंय. प्रसादा, मी LFMCचा मेंबर नक्की आहे. LMFCचा मेंबर नक्की आहे मी 100%. लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अति लाजवाब सादरीकरण होतं. वा वा वा, बहारदार. तो जो मागणं पहिल्यांदा आलाच ना सम्या, थोडे आम्ही रिलॅक्स होत होतो की काहीतरी वेगळं आहे आज बुके द्यायला जो आलाच ना पहिला, तिथे म्हटलं संपलो. म्हणजे अशक्य कॉन्सेप्ट होती आणि त्यात ज्या पद्धतीने तुला लोणच्यासारखं पेरलं होतं ना, म्हणजे हा काही
मजनूच्या पूर्ण जेवणाचा कार्यक्रम नाही, म्हणजे तुमचा नॉर्मल सिरीज नाही, त्यामुळे तुझा वावर जेवढा हवा होता तेवढाच होता. आम्हाला ते सगळ्यात जास्त आवडलं आणि ते त्याच्यामुळेच त्याची लज्जत इतकी वाढली अख्ख्या त्या प्लेटची की वा 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 क्या बात आहे. काका मजनू आणि आज्जा मजनू आणि लोचन मजनू हे त्रिकूट मला पाहायला आवडेल. वा सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. राऊत, दिस इज फॉर यू. आज म्हणजे तू नेहमी चिडतोस, आज गोळ्या घेण्या एवढा चिडलास तू. म्हणजे इट वॉज व्हेरी कन्व्हिन्सिंग. मला भयंकर आवडला तुझा परफॉर्मन्स. अवघड होता आणि समोर लोचन मजनूंसारखे एवढे दिग्गज कलाकार असताना हे करणं हे खूप विशेष आहे. पम्या, मला तुझं पण बेअरिंग भयंकर आवडलं. रसिका कडक, म्हणजे क्रेझी फॅन्स असतात तशी तू क्रेझी फॅन वाटलीस. ईशा मस्त, चेतू मस्त आणि सॅमी यू आर आउटस्टँडिंग ॲज लोचन मजनू. आणि मी पण LMFCची मेंबर आहे. मजा आली. वा वा वा. मंडळी, एका राज्यावर अचानक युद्धाचा प्रसंग उद्भवलाय, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा रणसंग्राम अनुभवण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. म्हणा आता स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. ओके राजू. राजू राजू नका बोलू ना माझं नाव. मी राजा आहे ना, राजू आहे काय मी? आम्ही लाडाने म्हणतो ना तुम्हाला तसं. अरे तुम्ही लाडाने बोलताय, पण मला जुने दिवस आठवते ना. मी राजू बोरोवाला होतो तेव्हाची. मी इकडं महालाच्या बाहेर मी आरोली द्यायचे. ही आरोली थोरल्या महाराजांना जाम आवरली. त्यांनी मला बोलवलं आणि दत्तक घेतला. तेव्हापासून मी राजा झालोय ना. तर तुम्ही मला राजाच म्हणा. अरे बापरे, सुरुवातीलाच किती बोलायला लागले, कवरा दम लागला. ए वाजाऱ्या, उन्हाला चालू आहे ना, जोरात हवा घालशील ना. अरे जोरात घाल ना, आजी काय करतोस वाजाऱ्या? राणी सरकार, तुम्हाला गंमत बघायची आहे काय? दाखवा ना महाराज. आता पंखा कितीवर आहे? 1 वर. अच्छा, 2 3 4 5 6. सावर पंखा तुमच्या बापाने ठेवला होता. बाप काढशील माझा, बाप काढशील. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? आलो आलो, थांब. महाराजांचा हे असो. एवढा कंटाळा करशील वत्सऱ्या महाराजांचा विजय बोलायला? काय झालं, कशाला बोलवलं बोला. अजून झोप नाही झाली का तुमची? वसाऱ्या, आता कुठून आली एनर्जी? माझ्यापासून काय चाललं तुझं? अरे हा वसाऱ्या माझा अपमान करतोय, त्याला पहिला हत्तीच्या पायाखाली द्या. महाराज जाऊ दे आता, ह्याच्यासाठी हत्ती वित्ती शोधा, मग याला उचला, पायाखाली टाका. बरोबर, ते कंटाळा आलाय. ऐका, त्यापेक्षा तुम्ही, मी आणि महाराणी जाऊया का डोंगर का पाणी खेळायला? चालेल चालेल, मला खूप आवडेल. मज्जा येते मला. याच्याकडे तुम्हा दोघांना मजा येते, मला मजा येतच नाही. तुम्ही माझ्यावर राज्य देता, पाणी म्हणून बोटीत बसवता आणि देता समुद्रामध्ये सोडून. आणि वसवरून तुम्ही डोंगर म्हणून 2-2 महिने मनालीला जाऊन बसता तिकडे. मागच्या टायमाला आंधळी कोशिंबीर आपण खेळत होतो, तुम्ही माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि कोशिंबीर खायला तुम्ही माथेरानला गेलात. मी आपल्या इकडे 4 दिवस उपाशी, इकडे आपडतोय तिकडे आपडतोय. वाटीभर तरी कोशिंबीर द्यायची ना रे वाचाऱ्यांनो. महाराज, महाराज घात झाला, घात झाला महाराज. मग वसाऱ्या गॅस बंद कर, कुकर खाली उतरव. महाराज, तुमच्या या पारंपरिक पंचसना भाल्याच्या टोकावर बसून नाचवलं पाहिजे. अरे प्रसंग काय महाराज, शत्रू सैन्याने आक्रमण केलंय. काय?
असं कसं आक्रमण केलं शत्रू सैन्याने? माहित नाही राणी सरकार, पण शत्रू सैन्य सीमा पार करून आत आलंय. सेनापती महाराजांना घ्या आणि तिकडे सीमेवर लढायला पाठवा. चला. नाही नाही महाराज, मी नाही चला, एकटा. चला, मी नाही लढायला एकटा वाचलो. चला. मी नाही एकटा. मी नाही एकटा वाचलो. महाराज, चल, चल. महाराज, एकटा कसा वाचाऱ्यानो? महाराज तुम्ही वाघ आहात, वाघ. वाघ आहे? हो, तुम्ही वन मॅन आर्मी आहात. मी वन मॅन आहे, आर्मी त्याच्याकडे आहे. कुत्र्यासारखा झेंजरतील मला वाचाऱ्यानो. अरे मी बोरं विकणार होतो ना, माझ्या आटुल्या काढून विकतील वाचारे तिकडे. महाराज, राणी सरकार यांनी गेलं पाहिजे की नाही? जायला पाहिजे ऑफकोर्स महाराज. कर्तृत्व दाखवायची हीच वेळ आहे महाराज. म्हणजे जा, सैन्याच्या चारी मुंड्या चीत करून या. चारी मुंड्या चीत? ते वसारे माझ्या दोन्या मांड्या फिट करतील. अरे वसाऱ्या, तू जाणार रे. तुला मी कधीपासून पोचलाय ते ह्याच्यासाठी काय? तू जा ना वसाऱ्या. अरे महाराज, ते बरं नाही वाटत ना. ते सोडा, कानातलं सोडा आता. जे पडलं ते सोडा, इकडे लक्ष द्या. महाराज, महाराज ते बरं नाही वाटणार. अरे तुम्ही जिवंत असेपर्यंत मी लढायचं, हा किती चुकीचं वाटेल ते. आणि ते पण बरोबर आहे. मग वसाऱ्या, मी मेल्यावर जाशील तू लढायला? प्रधानजी. महाराज 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 ऐका. काय? तुम्ही सीमेवर जा आणि शत्रू विरुद्ध रणशिंग फुंका. नाही, मी रणशिंग फुंकलाच तर रे, पण मला गॅसचा प्रॉब्लेम आहे ना. मी रणशिंग फुंकलं ना तर आपलं अर्ध सैन्य मी काय न करताच मरून जाईल ना रे. महाराज, मग आपण तुमची टॉफ उलटी करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही कायच कारण रे, मला कायच माहिती नाही ह्याच्यातलं. महाराज लक्ष द्या, सैन्याच्या अग्रस्थानी नेहमी राजा असतो, त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपले प्रधान जे आहेत ते व्यूह रचना करतील आणि तुम्हाला लढायला जावं लागेल. महाराज निघा. ते वियो करू काय ते? बा जा पटकन महाराजांची तलवार घेऊन या. कोण आहे रे तिकडे? तू जाच वाचायला तिकडं. हे वाक्य महाराजांचं आहे ना वाचाऱ्या. तू बोलशील, जा वाचाऱ्या, तू घेऊन येत. आणतो महाराज. शांत महाराज, शांत. इकडे बघा, कान भरपूर वाचार. तू खाली बस, तू खाली बस वाचाऱ्या. मी राजा आहे, मी वर बसणार. हा, व्यूह रचना सांगतोय एवढं महाराज. पण नको ना वर वाचाऱ्या. जरा आपण खालीच बसू. इकडे महाराज, मला वाटतं आपण शकट व्यूह करूया. एक काम करा, तुमच्या सकट काय ते करा, मला घेऊ नका. महाराज, ह्या पंचवर्ष सकट व्यूह आपण कॅन्सल करूया. आपण मला वाटतं अर्धचंद्र व्यूह केला तर चालेल. महाराज ऐका, सेनापती पूर्वेकडून सैन्य घेऊन येतील, मी पश्चिमेकडून सैन्य घेऊन येईल आणि तुम्ही मधून सैन्य घेऊन जा आणि शत्रूवर हल्ला करा. म्हणजे हे पूर्वेकडून येतील, तुम्ही पश्चिमेकडून याल आणि ते सैन्य दक्षिणेकडनं आलं तर मला कापत जाईल वसाड्यानो. मग मी त्यांना काय उत्तर देऊ? वसाड्यानो, माझं होका यंत्र फोडतील ते. महाराज चिंता करू नका, तुमच्या रक्ताच्या प्रत्येक चिळकांडीमधनं हजारो सैनिक जन्म घेतील. अरे पण मग मी मरेन ना. नाही महाराज, तुम्ही मरणार नाही. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, चिलखत देऊ, शिरस्त्राण देऊ, तुम्हाला काही होणार नाही महाराज. ऐका ना माझं, नका नाही, मी बोरं विकणार आहे. थांबा महाराज, चिलखत खाल्ला. हे वसारे काय झाले तुला? जड आहे महाराज. महाराज महाराज इकडे या. इथे उभा राहा, इकडे उभं राहा. नीट हात घाला, घाला 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 घाला. महाराज महाराज थांबा, धीर धरा. चिलखत घातल्यानंतर तुम्हाला काहीच होणार नाही महाराज, काहीच होणार नाही. अरे पण वसाऱ्या एवढं वजन नाहीये महाराज. आता आम्ही तुम्हाला शिरस्त्राण घालणार आहोत, त्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही. शिरस्त्राण. अरे वा, मस्त, काहीच दिसत नाही पुढचं. उडून कोणी वार केला तर तुम्हाला काही होणार नाही महाराज. अरे पण मागून वार केला तर वाचाऱ्या. काय फिरू? फिरवा. शिरस्त्राण घातलेलं आहे. महाराज, आता मी तुम्हाला तलवारबाजी शिकवतो. अरे नको, एवढं खूप झालं. महाराज, तलवारबाजी एकदम सोप आहे. दांडिया खेळल्यासारखं वाटेल तुम्हाला. दांडिया? हा, दांडिया जाम भारी आवडते. आवडतो? आवडते. महाराज महाराज एक मिनिट.
थांबा थांबा जड आहे थांबा. एक 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 तलवार घ्या. हे घ्या, ही पण घ्या. घ्या 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 घ्या. महाराज, दांडियात आपण जसं करतो तसं करायचंय. अरे वा. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात परी हुमे हे गाणं म्हणत राहा आणि त्या ठेक्यावर पहिल्यांदा यांच्या तलवारीवर तलवार मारा, नंतर माझ्या, नंतर त्याच्या आणि नंतर राणी सरकारांच्या. इतकं सिंपल आहे. तलवारबाजी. अरे वा. मना मना. उठा उठा उठा. चिलखत चिलखत काढा, चिलखत काढा. तलवारबाजी शिकेपर्यंत चिलखत काढा. पहिले चिलखत काढा. एक मिनिट. हा, एक मिनिट. याले हे पार्टिशन आहे, हे पण काढा ना रे. थांबा. हो कुठे हो? इकडे इकडे इकडे. तलवारबाजी मनातल्या मनात म्हणा. परी हुमय गाणं म्हणा. मी गाणं म्हणा. गाणं म्हणा. दांडिया. तलवारबाजी म्हणजे दांडिया. या वा वा. चल युद्धासाठी तयार हो. मंदार महाराजांचा विजय असो. अरुण कदम मुर्दाबाद. लगेच 2 मिनिटात पलटलात तुम्ही. कसली आहे ती वासारे? मँडी, तुम्ही? रसू, डोळ्यात प्राण आणून आम्ही तुमची वाट पाहत होतो. मँडी? होय महाराज. MHJ इंटरनॅशनल गुरु स्कूल मध्ये मँडी आमचा बॅचमेट होता. लॉकडाऊन मध्ये आमच्या वडिलांनी आमचं स्वयंवर लावलं आणि त्यामुळे त्यांना येता आलं नाही. नाहीतर आज आम्ही मँडीच असतो. इच्छा असला आमची राणी मँडीच्या मँडीला लावून बसली. ते काय नाही. युद्धासाठी तुम्ही रेडी राहा. मी शरण आलोय, मला माफ करा. मला जीवदान द्या. मी तुम्हाला शरण आलोय. काय देऊ? जीवदान द्या मला. जीवदान. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, ह्याच्यात तुम्ही काय पण घेऊन जा. मग मला तुमची राणी हवी आहे. घेऊन जा. ठीक आहे, मी राणी घेऊन जातो. पण मला तुमचं मुंडकं पण पाहिजे. नको ना मुंडक. मला पाहिजे. मी माझ्या राज्यात तसा प्रॉमिस करून आलोय. मला तुमचा मुंडकं पाहिजे. एवढंच. हो हो महाराज, देऊन टाका ना. काय होतं तेवढं देऊन टाका ना मुंडकं. मुंडक कापल्यानंतर धड घेऊन मी कसा फिरू वाचाऱ्या? मला मुंडकं पाहिजे. ऐका, हा, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? सांगतो. सांगा. ती आयडिया म्हणजे वा 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 वा. अरुणदा, तुम्ही कितीही राज्य हरा, कितीही राण्या हरा, कितीही युद्ध हरा, तुम्ही आमची मनं सदैव जिंकता. क्या बात है. वा वा वा. विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना, त्यांना हा दरबार आणि हा राजा कसा वाटलाय. सई. फन परफॉर्मन्स होता. असा राजा कुठल्याही प्रजेला लाभू नये. पण असा राजा साकारणं हे फक्त तुम्हाला जमू शकतं अरुण दादा या मंचावरती. आणि तुमच्या सगळ्यांची साथ पण तितकीच महत्वाची असते. चिलखत आणि हे घातल्यानंतर तुम्ही जे पडलात अरुण दादा, ते अशक्य होतं. मजा आली. मंडळी, हा हास्याचा प्रवाह असाच खळाळत राहणार आहे. पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.